जुईने आणलेली अशी कोणती डिश तुला सगळ्यात जास्त आवडली? भेंडी 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 आवडते का? बोल प्लीज. मला भेंडी मुळात मला भेंडी आवडत नाही. हो साधारण आम्ही एक सीन केलं होतं तेव्हा भेंडीवरचा सीन होता. आई मला भेंडीची भाजी आणि प्रेमाने भरवते आणि त्यात इतके रिटेक झाले होते की जवळपास मी पूर्ण डबा संपवला होता भाजीचा भेंडीचा. आणि मला भेंडी खरंच मला आवडत नाही. हो पण ही वांग्याचं भरीत खूप सुंदर बनवते. माझं आवडतं वांग आहे. आणि पुरणपोळी स्पेशल टू से पुरणपोळी ही सुंदर पुरणपोळ्या बनवते. एवढा वेळ मिळतो पुरणपोळी वगैरे बनवायला? मी काढते वेळ. क्या बात आहे. आणल्या होत्या मी सगळ्यांसाठी करून. मस्त होता पुरणपोळ्या. मी जवळपास 3 तर खाल्ल्या असत्या आरामात. एकदा गाजरचा हलवा पण आणलं होतं आणि जवळपास आणला होता आणि तो 1 किलोचा होता बहुतेक राईट. त्याहून अर्ध्याहून जास्त मीच संपवलं ते. बरं त्यामुळे सगळ्यात जास्त खादाड सेटवर अमित आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणून स्वीट काय आणलं ना तर आम्ही जनरली त्यापर्यंत पोहोचू देत नाही. त्याआधी आम्ही खातो आणि मग उरलं तर मग त्याला देतो. नाही तर मग आमच्याकडे मिळत नाही. माझ्याकडे आलं तर उरलेलं सगळ्यांमध्ये जातं. एवढा तू स्वीट तुला पाहिजे? मला खूप स्वीट आवडतं. मला कधीतरी या सगळ्यांसाठी आणलंयस कधी स्वीट वगैरे असं काय? आता असं म्हणू नको की मीच येतो. असं म्हणू नको की मीच येतो स्वीट म्हणजे. मी आहे सर. मी आहे स्वीट आहे. मी भरून पनीरची पाठवलेली ती पाठवली श्रद्धाने मी त्याच्या बायकोनी. आई शेवटी आली धावून लेकाचं सावरासावर करायला. नाही लेकाचं कौतुक करा मी सुनेचं पण कौतुक करायला पाहिजे की नाही. मग पण श्रद्धाने त्याच्या बायकोनी खास आमच्याकरता छान मोठे 2 डबे भरून पनीरची भाजी पाठवली होती आणि ती खूप छान होती. मस्त होते. मग आज तुम्ही काय स्पेशल आणलंय? नाही मी रोज आणते फक्त मी आजच आणलेलं नाहीये तर मी आज सगळ्यांचं मिळून असं खाते. पण मला रोज काय काय ना काय कायचं आणायला आवडतं. जुईने काय आणले? अतिशय नॉनव्हेज सगळ्या डिशेस तिच्याकडे असतात त्यामुळे ती आम्हाला भरपूर खायला घालते. सुंदर सुंदर नवीन नवीन. सो तुम्हाला जुईने आणलेली कोणती डिश आवडली? काय सांगू का जुईनं खूप व्हेज आणते आणि मला व्हेज कमी आवडतं. पण सध्या पौष्टिक तेच आहे. हा सध्या पौष्टिक पण नाही. नॉनव्हेजमध्ये पण फिशमध्ये तर प्रोटीन्स वगैरे आहेतच की. मी नॉनव्हेज पण पौष्टिक आहेच ना मग त्याच्यामुळे. एकच सांगेन लॉजिक एकच आहे की नॉनव्हेज तुम्ही खाता. नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांस म्हणा की चिकन म्हणा मासे चिकन ती जे पदार्थ खातात त्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये प्रोटीन येतं. ते मी डिरेक्टली खातो. ते काय खातात घास फूस काही व्हेजिटेरियन वस्तूच ते डिरेक्टली खातो. असं नाही काय? नाही असं नाही. मासा पण खातो. नाही असंच झालं. मधली सुट्टी हा सेगमेंट होता पण आता व्हेज नॉनव्हेजचा वाद इथे सुरू झालेला आहे. जे आम्ही नॉनव्हेज खातो आम्हाला डायरेक्ट प्रोटीन्स मिळतात. तुम्ही नंतर प्रोटीनच्या पावडरही खाता मग ते आम्हाला खायची गरज नाही पडत. आम्हाला व्हेज मधूनच सगळं मिळतं. आमची मेहनत तेवढी जास्त असते. आणि जे बॉडी बिल्डिंग करतात त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की प्रोटीन पावडर किती गरजेचं आहे. ते मासे खाल्ल्यामुळे आम्हाला ही गरजच पडत नाही वर्कआउट करायची. मासे खाल्ल्यामुळे आम्हाला वर्कआउट करायची गरजच पडत नाही. आणि आता काय ना की वर्कआउट करण्याची गरज नाहीच आहे यांना की ऑलरेडी किती फिट आहेत किती मस्त आहेत. एक्झॅक्टली. आम्हाला जरा फिट राहावं लागतं. आम्हाला काय तुम्ही सगळे म्हणजे जेवढा वाद घालताय सगळं मान्य आहे पण ह्याच्या चेहऱ्यावरचा ग्लो व्हेजमुळे आलाय की नॉनव्हेजमुळे हे मला विचारायचं. मेकअपमुळे मान्य आहे तो तर आहेच आहे पण मी सांगेन ना तर माझा छोटू 1.5 वर्षाचा आहे आता. सो आता तो ग्लो आहे. या वादावर त्याने पाणी फेरलेलं आहे असं बोलून